त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचं जे जबरदस्त स्वागत झालेलं आहे ते आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. शेवटी काम करत असताना कॅबिनेट ही एक सामूहिक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या सुरुवातीच्या फेजचं जे गठन झालंय त्यामधले सगळेच मंत्री कामाला लागलेले आहेत. माझ्या जिल्ह्यात जात असताना आणि विशेषतः स्वातंत्र्याचा 75वा आपण महोत्सव साजरा करतोय, स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, अशा वेळेला जात असताना आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे डिपार्टमेंट कुठलंही असलं तरी त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिथली परिस्थिती जाणून घेणे आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला न्याय देत असताना आपल्याकडे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज मी जसं पुण्याला भेट देतोय तसंच साताऱ्याला भेट देणार आहे, कोल्हापूरला आहे, उद्या सकाळी परत कोल्हापूरमध्ये काही चर्चा आहेत आणि तिथून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मी जाणार आहे आणि नंतर आपला जो स्वातंत्र्याच्या महोत्सवा 75व्या महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम ठेवलेत त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे. आज मी या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादांची सुद्धा भेट घेणार आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती उदयनराजे आहेत त्यांची भेट घेणार आहे. युवराज शाहू महाराजांची सुद्धा भेट घेणार आहे. शेवटी असं होतं की ही आपली श्रद्धास्थानं असतात आणि महाराष्ट्राचा विकास होत असताना ज्या छत्रपतींच्या नावाने आपण राज्य चालवतो त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं, त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण करणं हे चालू असतं. आज सकाळी मी शिर्डीवरून माझं दौरा सुरू केला आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेला मी गृह खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला झिरो क्राईम सिटी शिर्डी बनावी अशी माझी अपेक्षा होती, कारण भारतातील सर्व भागातून भाविक शिर्डीला येत असतात आणि त्यावेळेला त्यांना आमच्या वाहतूक पोलिसांकडून कुठला त्रास होता कामा नये, तिथं रांगेत असलेल्या भाविकांच्या कुठल्या चोरी होता कामा नये. भाविक ज्यावेळेला बाहेर येतात त्यावेळेला आपण बघितलं की अनेक लोक जे त्यांच्याकडून काहीतरी दान मिळेल म्हणून त्यांच्या मागे लागतात. या प्रकारामुळे आपल्या राज्याची एक चुकीची प्रतिमा ही लोकांच्यापर्यंत जाते. मग त्याला अल्टरनेट काय करता येईल? मुंबईसारखी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथं जेव्हा एखादा पर्यटक येतो आणि त्याच्या मागे जर कोणी असं लागलं तर भारत देशाबद्दलची एक चुकीची प्रतिमा जाते. ह्याच्यासाठी आमच्याकडे ॲक्ट, आमच्याकडे अँटी बेगिंग ॲक्ट आहे, त्याचा इफेक्टिव्हली वापर होत नसेल तर मग संबंधित आता आमचे ज्याला गृहमंत्री कार्यभार सांभाळतील त्याला ह्या गोष्टीची मी निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहे की आपल्याला कोण हे आपल्याला शेवटी अधिकार कोणाचा असतो? मुख्यमंत्री महोदयांचा असतो जाहीर करणं. ते जाहीर करतील जे कोण असतील. आता माझ्याकडे कुठलं खातं आहे मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आधी काय होतं की आधी कार्यालय द्यायला लागतात. कार्यालय ज्याला मिळतात त्यावेळेला आपण जाऊन चार्ज घेऊ शकतो. कार्यालयांचं वाटपाचं काम सध्या चालू आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा मी ज्यावेळेला शपथ घेतली होती त्यानंतर 45 तासानंतर मला माझं खातं कळलेलं होतं. त्याच्यामुळे खात्याच्या वाटपामध्ये वेळ होतो असं बिलकुल नाही. काही प्रक्रिया असते शासनामध्ये, ती प्रक्रिया सुरू आहे. ती झाल्यानंतर आम्हाला आमची खाती कळवण्यात येते. गृह खाते आमदार नाराज आहेत ज्यांना मंत्रिपद मिळाली नाही असं बिलकुल नाही. बघा असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक आमचे मंत्री आपलं मंत्रिपद सोडून या संपूर्ण जो उठाव झाला त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. अशा वेळेला आम्हाला फक्त जर 9 मंत्रिपदं मिळाली तर त्याच्यापैकी 7 तर आमचे मंत्री होते ज्यांनी मंत्री असताना सुद्धा ते बाहेर पडलेले होते. अशा परिस्थितीमध्ये 2च लोक कोण घ्यायची हा सुद्धा यक्ष प्रश्न, हा पेच हा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सुद्धा होता. आणि म्हणून खरं तर भरतशेठ गोगावले हे आमचे प्रतोद होते आणि आपण सर्व गुवाहाटीपासून गोव्यापर्यंतचे सगळे चित्र बघितलं असेल तर शिंदे साहेबांच्या दोन्ही बाजूला आम्ही 2 जण बसलेलो असायचो. मुख्य प्रवक्ता म्हणून मी आणि प्रतोद म्हणून भरतशेठ गोगावले. पण शेवटी आमच्या दोघांपैकी एकालाच घ्यायला लागलं. अशा वेळेला भरतशेठ गोगावलेंनी स्वतःहून सांगितलं की मी मागे राहतो, तुम्ही सहभागी व्हा. हा जो मनाचा मोठेपणा असा थोडासा पहिल्या फेजमध्ये दाखवायला लागतो, कारण 9च मंत्रिपदं सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वाट्याला आलेली होती. ज्या वेळेला मंत्रिपदाचा दुसरा टप्पा येईल त्याला सर्वांनाच संधी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की आमच्याकडे 2 अपक्ष मंत्री होते आणि 2 मंत्र्यांपैकी एकाच मंत्र्याला घेतलं असतं तरी त्याच्यातून एक वेगळा संदेश हा जाऊ शकला असता
बच्चू कडू हे खरं तर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, आमचे अत्यंत प्रिय असे ते आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा गेल्यानंतर माझे अतिशय चांगले संबंध आहेत, मी जाऊन भेट घेईन. आणि असं रागवण्यासारखं काही नाही, कारण मला स्वतःला खात्री नव्हती की मी सुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळामध्ये. एवढी अगदी पोझिशन होती की संख्या कमी होती. खातं हे भाजप कलंकित मंत्री घेतलेत मंत्रिमंडळात अशी टीका होती. संजय राठोड अब्दुल सत्तार प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता, जवळजवळ आता वर्ष होत आलेलं आहे. आणि त्या दरम्यान जी चौकशी झाली त्याच्यामध्ये कुठेही ते दोषी आढळलेले नाही, त्यांच्यावर दोषारोप पत्र ठेवण्यात आलेलं नाहीये. एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व ज्यावेळेला करता त्यावेळेला तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असता, आणि अशा लाखो लोकांनी एकत्र येऊन ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली होती, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं होतं जर दोष त्यांच्यावर काही नाही आला तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ. त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं नसलं तरी हे एक बंजारा समाजाला दिलेलं वचन, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन होतं, आणि त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. जर त्यांच्यावर काही दोष आढळला पुढच्या काळामध्ये, एक तर असं आहे की कुठलंही प्रेशर हे पोलीस डिपार्टमेंटवर येणार नाही. याच्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध काही आढळलेलं नाही, त्यांचा याच्यामध्ये हात आढळलेला नाही. परंतु महिलांच्या बाबतीत आम्ही एवढे आमचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना असते. आणि त्याच्यामुळे चित्रा वाघजी असं म्हणत असतील की ह्याच्यामध्ये अधिकची चौकशी झाली पाहिजे, तर ती चौकशी सुद्धा होईल. आणि त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला खात्री देतो की निपक्षपातीपणे ती चौकशी होईल. परंतु जर ते दोषीच नसतील तर मग त्यांना मंत्रिमंडळातून लांब ठेवावं असं का म्हणण्यात येतंय, हा सुद्धा भाग आहे. दोषी आढळले असते निश्चितपणे त्यांना घेतलंच नसतं ना. आणि हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. बघा, विरोधकांकडे आता काही मुद्दे शिल्लक राहिलेले नव्हते. अगोदर काय म्हणायचे की याच्यातले 15 लोक परत येणार, 20 लोक परत येणार. प्रत्यक्षात ज्यावेळेला आम्ही परत आलो त्याला असलेल्यामधला एक कमी झाला, आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणि कितीतरी लोक कमी होणार आहेत. कारण लोकांची कामं होत नव्हती, ती त्यांची सुद्धा कामं होतच नव्हती ना, आणि नाराजी त्यांच्या मनामध्ये सुद्धा होती. परंतु उठाव करायला एक धैर्य लागतं. प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाही, नाहीतर सगळेच्या सगळे, 1-2 वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावामध्ये सहभागी झाले असते, ह्याची मला खात्री आहे. सर, आरेवरून फडणवीस यांनी प्रथम उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केली आणि त्यांनी जिगो उद्धव ठाकरेंचा यामध्ये आढा आला. एक गोष्ट अशी असते बघा की मी स्वतः सौनिक साहेबांना भेटलेलो आहे. सौनिक कमिटीचा तो रिपोर्ट होता, आणि त्या रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 20 किलोमीटर नुसतंच गाडीचं हे धावणार आहे. म्हणजे त्या गाडी जी असते ती वळवण्यासाठी जिथं जायला लागते तिथं ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे पैशाचा किती अपव्यय होईल. आणि हे जर वेळेत पूर्ण झालं असतं, कालच आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्येच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये जे मेट्रोचा खर्च आहे त्याला 10,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. शेवटी ही वाढ जी होते हे शेवटी जनतेवर बोजा पडत असतो. एखाद्या गोष्टीमुळे आपण जर असे प्रकल्प थांबवून ठेवले त्याच्या किमतीमध्ये वाढ होते. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेवटी कार्बन एमिशन रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे एवढं होत असतं की हे जे आपण म्हणतो की त्या वृक्षांनी कापल्यामुळे जे हे एमिशन कमी झालं असतं, तर हे केवळ 8 ते 10 दिवसामध्ये भरून येणारं एमिशन आहे. म्हणजे वर्षभरामध्ये किती कार्बन एमिशन जर मेट्रो सुरू झाली नाही तर होईल, आणि त्याचा पर्यावरणावर केवढा प्रचंड परिणाम होईल याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं, सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीतली परवानगी दिलेली होती, आणि ज्याला आपण 1 झाड कापतो त्याला आपण 10 झाडांची लागवड सुद्धा करत असतो. शेवटी अनेक वेळेला आपण बघा, आपलं एअरपोर्ट होत असताना त्या ठिकाणी मॅनग्रोव्ह सुद्धा काढण्याची परवानगी दिली, परंतु 100 कोटीचा मॅनग्रोव्ह फाउंडेशन सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं. शेवटी पर्यावरणाचं रक्षण करत असताना योग्य रीतीने त्याचं नियोजन झालं पाहिजे. आणि असं नियोजन झालं तर पर्यावरणाची कुठलीही हानी न करता आपली जी प्रगती आहे ही प्रगती चालू राहते. शेवटी प्रगती ही सर्वसामान्य जनतेसाठी असते, आणि पर्यावरण सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठीच असतं. आणि म्हणून पर्यावरणाचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या काळामध्ये आमचे जे वनमंत्री होते मुनगंटीवार साहेब यांनी कोट्यावधी वृक्षांची लागवड केलेली होती.